नमस्कार, मी नंदकुमार गायकवाड. मानगंगा प्रवाह न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत. तरुणाईला पर्यावरणाचा आणि संवर्धनाचा एक अनोखा संदेश देणारी अतिशय प्रेरणादायी बातमी वाठंबरे येथून समोर येत आहे. वाठंबरे गावच्या अनेक सेवानिवृत्त शिक्षकांनी एकत्र येत तरुण पिढीला सोबत घेऊन सुरू केलेला हा विशेष वृक्षारोपण उपक्रमाला आज यशस्वीरित्या 5 वर्ष पूर्ण झाले आहेत. 5 वर्षापूर्वी या सर्व गुरुजींनी वाठंबरे येथील ऐतिहासिक आणि पवित्र मानकेश्वर मंदिर परिसरात लावलेली छोटी रोपे आज मोठी झाली असून ती हिरवीगार डोलत आहेत. सेवानिवृत्त शिक्षकांचे मार्गदर्शन आणि गावातील तरुणांची मेहनत यामुळेच हे नंदनवंदन फुललेले आहे. नोकरीतून निवृत्त झाल्यानंतरही समाजाप्रती आणि निसर्गाप्रती आपले कर्तव्य कशा प्रकारे बजावता येते याचा हा एक मोठा आदर्श या शिक्षकांनी घालून दिलेला आहे. चला तर मग थेट मानकेश्वर मंदिर परिसरातून पाहूया आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला हा विशेष खास ग्राउंड रिपोर्ट. नमस्कार, आज आपण आहोत वाठंबर गावामध्ये मानकेश्वर मंदिर आहे ते दत्त मंदिर. मानकेश्वर आणि दत्त मंदिर. तर आज आपण इथं आलेलो आहोत. माजी शिक्षक लोकांनी येथे वृक्षारोपण करून बरेच दिवस झाले वृक्षारोपण करून नुसतं वृक्षारोपण केलं नाही तरी ते लावून त्याचं जतन केलेलं आहे. तरी ग्रामीण भागातील शाळा आणि शाळेला दिलेली सेवा समाज घडवला त्यांनी. आजपर्यंतच्या आयुष्यात त्यांनी लहान मुलांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिल्हा परिषदची शाळा, कोण राष्ट्रपती हो नाही तर कलेक्टर हो, पण त्याची सुरुवात पाया ही जिल्हा परिषद शाळेपासून असते. तर त्यांनी आजपर्यंतचं आयुष्य समाजासाठीच घालवलं. लहान मुलं घडवली आणि रिटायर झाल्यानंतर सुद्धा, सेवानिवृत्त झाल्यानंतर सुद्धा त्यांनी एक सामाजिक बांधिलकी म्हणून एक वृक्षारोपणाचा कार्यक्रम निस्ता केला नाही तर वृक्षारोपण केलं. आणि त्यांनी ते आज तुम्ही पाहू शकता एवढे मोठे झाडं आज त्यांनी जतन केलेले आहेत. एवढ्या दुष्काळ परिस्थितीत सुद्धा स्वखर्चातून त्यांनी झाडांना पाणी घालून एखाद्या नेत्यानं वृक्षारोपण केलं आणि त्यापुरतं एखादा फोटो काढून गेलं अशातलं नव्हतं. तर त्यांनी समक्षात त्यांनी झाडं ते जतन केलेले आहेत. म्हणून आज आम्ही सुद्धा एखाद्या नेत्याच्या मागं लावून नुसतं वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेऊन परत जाणं, परंतु तसं न करता आज यांनी एवढं कष्ट करून एवढ्या दुष्काळ परिस्थितीतनं ही झाडं जगवलेली आहेत. तर आज आम्हाला त्यांनी त्या झाडाची सुद्धा आज सुद्धा साफसफाई करायला इथं आल्यानंतर समजल्यानंतर आम्ही इथं आलेलो आहे. आणि त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांना कसं वाटतं हे जाणून घ्यायसाठी त्यांच्याकडे आलं आहे. ऐकूया त्यांच्या काय म्हणणं आहे. बोला, तुम्हाला कसं वाटतं ही झाडं हे काय? आता आम्ही इथं 75 झाडं गेल्या वर्षी इथं ठेवली होती. ती बघितल्यावर आम्हाला ते काय वाटलं, आतनं ती कुठतर लावली पाहिजे. दरवर्षी येते तर जाळून टाकतोय, हे काय बरं वाटत नाही म्हणून आम्ही स्वखर्चानं मानकेश्वर मंदिर आणि दत्त मंदिराच्या परिसरात 75 झाडं लावलेली आहेत. आणि आता ती मोठी वृद्धावस्थेत म्हणजे मोठी एकदम सावलीच्या लेवलला आले, त्याची बुडं मोठी झाले. ते काय मरत नाहीत आता, फक्त आता त्याची देखभाल करणं एवढंच आमचं काम आहे. तर आम्ही ते आमच्या मनापासून करतो, अंतकरणापासून करतो. तर ही आज एवढी मोठी झाडं झालेली पाहून तुम्हाला कसं वाटतंय? एकदम समाधान वाटतं. नमस्कार सर्वांना. आज रविवार जे आपल्या गावाचं आराध्य दैवत दत्त माणकेश्वर मंदिर आणि आपलं ग्रामदैवत खंडोबा मंदिर या ठिकाणी आम्ही एक विशिष्ट उद्देशानं आलेलो आहोत. मला एक सांगावंसं वाटतं आपणा सर्वांना की आम्ही जरी वयोमानानं सेवानिवृत्त झालो असलं तरी मनानं आम्ही सेवानिवृत्त झालो नाही. ज्या शाळेने, ज्या समाजानं, ज्या गावानं आम्हाला घडवलं त्याचं उतराई होण्यासाठी शेवटपर्यंत समाजसेवा, बालकांना मार्गदर्शन, त्याचप्रमाणे जिथं गरज असेल त्या ठिकाणी पाहिजे त्या पद्धतीची मदत करण्यासाठी आम्ही तयार आहोत. आम्हाला एक आनंदाची बाब अशी आहे की आपला गाव सुसंस्कृत आहे, अध्यात्माचा कल आहे, अनेक प्रकारची मंदिरं आपल्यामध्ये आहेत. आपल्या मनाच्या शुद्धतेसाठी आपण कोणत्याही देवाची भक्ती करा, श्रद्धा करा, त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही. परंतु व्यवहारात वागत असताना, कुटुंबात वागत असताना, समाजात वागत असताना आपण माणूस आहोत त्याची जाणीव ठेवून चालावी. आणि जिथं आपण वाढलो, घडलो, राहतो तिथं आपण उतराई होण्यासाठी फुलाची पाकळी म्हणून सेवेच्या रूपानं आपण यामध्ये सहभागी व्हावं. मित्रांनो, यामध्ये सुद्धा एक प्रकारचा आनंद आहे. जीवनामध्ये अनेक प्रसंग येत असतात, चांगले असतात, वाईट असतात. पण वाईट प्रसंगी जर तोंड द्यायचं असेल
तर आपण केलेलं चांगलं कार्य हेच आपणाला आधार देत असतं आणि अशा प्रकारची सेवा आमच्याकडून चालू आहे. तरुण मंडळांना, बालकांना, कष्टकऱ्यांनाही मी सांगू इच्छितो की आपला जो काय वेळ असेल, आपलं काम सांभाळून, आपला प्रपंच नेटका करून जो काय उरलेला वेळ असतो तो समाजासाठी, स्वच्छतेसाठी, आरोग्यासाठी द्यायला काय हरकत नाही. त्यातून एक वेगळ्या प्रकारचा आपणाला आनंद मिळत असतो आणि हा आनंद आपण सर्वांनी भरभरून लुटावा. मी दावायचं सुद्धा कारण असंच की हे आज सेवानिवृत्त झालेले सर्व शिक्षक सर आहेत आणि अजून स्वतः इथं साफसफाई करते ती हे. तर आज दावायचं एवढं कारण की तरुण पिढीला सुद्धा आज एवढे समाज घडवून, एवढं समाजासाठी काम करून अजून सुद्धा समाजासाठी ही सेवानिवृत्त झाल्यावर सुद्धा अशी साफसफाई आणि झाडाचे काम करते ती. तरी आपण सुद्धा समाजाची काय बांधिलकी म्हणून आपण सुद्धा ह्या भागामध्ये, दुष्काळी भागामध्ये झाडं वगैरे लावून याला, पर्यावरणाला, माणसाला आपल्याकडं काय देणं देता येतंय एवढं द्यावं, एवढंच ह्या व्हिडिओद्वारे, या बातमीद्वारे तुम्हाला सांगण्याचं आहे. मानगंगा प्रवाह न्यूजसाठी मी सखाराम पवार, वाटंबरे.